आत्ताच्या क्षणाची एक अतिशय महत्त्वाची संगीत क्षेत्रातून मोठी बातमी समोर येते। आपल्या आवाजानं प्रत्येक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गेली 7 दशकं आपल्या गाण्यानं संगीत क्षेत्राला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुरांची मल्लिका आशा भोसले यांनी आज जगाचा निरोप घेतलाय। वयाच्या 93व्या वर्षी त्यांचं निधन झालंय। 7 दशकांपासूनची सुरांची साथ संगत संपलेली आहे। आपल्या लाडक्या आशाताई आपल्यातून कायमच्या निघून गेलेल्या आहेत। एका युगाचा अस्त झालेला आहे। काल संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल असं वाटत होतं, पण आज त्यांनी अखेरचा निरोप घेतलाय। विविध भाषेतून तब्बल 12,000 गाणी गाणारी सुरांची मल्लिका काळाच्या पडद्याआड गेली आहे। आशाताईंच्या निधनानं बॉलिवूडच नाही तर संगीत क्षेत्र एका महान गायिकेला मुकलेलं आहे। काल संध्याकाळी आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आला। त्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचं निधन झालेलं आहे। उद्या सकाळी 11 वाजल्यापासून लोअर परळला त्यांच्या निवासस्थानी पार्थिव दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे। त्यानंतर सायंकाळी 4 वाजता शिवाजी पार्कमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत। आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले यांनी आईच्या निधनाची बातमी दिली आहे। माझी आई आशा भोसले यांचं निधन झालंय आणि उद्या 4 वाजता शिवाजी पार्कमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। त्यांचं पार्थिव राहत्या घरी ठेवण्यात येणार आहे असं आनंद भोसले यांनी सांगितलेलं आहे। 1933 मध्ये जन्मलेल्या आशा भोसले यांनी सुमारे 8 दशकांच्या कारकिर्दीत हजारो गाणी गायलीत। त्यांनी केवळ हिंदीमध्येच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये आपला ठसा उमटवलाय। दम मारो दम, रमिया वस्तावया, ए मेरे हमसफर, ए मेरे वतन के लोगो, क्या करे सारख्या अनेक सुपरहिट गाण्यांनी त्यांनी अनेक पिढ्यांच्या मनात स्थान मिळवलंय। आशा भोसले यांना आशाताई म्हणून ओळखलं जायचं। त्यांच्या खास आवाजातील ऊर्जा, विधिवता आणि भावपूर्ण गायकीमुळे त्यांना नाइटिंगेल ऑफ इंडिया आणि क्वीन ऑफ इंडी पॉप अशा उपाध्या देखील मिळाल्यात। न्यूज मराठी 24/7 या चॅनलकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली।